बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना पहिलाच नाहीये। याआधी देखील झालेला अशी चर्चा होते, ज्यामध्ये खुद्द शरद पवार यांनी आपल्या भावालाच हरवलं अशा बातम्या देखील आल्या। पण खरं घडलेलं काय हे शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकात स्वतः शरद पवारांनीच सांगितलंय आणि त्यामुळेच बारामतीत नेमकं घडलेलं काय जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे या लढत देत आहेत आणि याला पवार विरोधात पवार असं स्वरूप आलंय। पण हे पहिल्यांदाच घडतंय असं नाहीये, कारण 64 वर्षांपूर्वी देखील पवार विरुद्ध पवार अशी लढत झालेली आणि ती देखील बारामतीमध्येच। शरद पवार यांच्या आई शारदाबाई पवार या शेकापच्या नेत्या। घरातील सर्वजण शेकापचं काम करायचे, पण शरद पवार हे पुण्यात शिकत असतानाच काँग्रेसचं काम करू लागले। यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना युवक काँग्रेसचा सचिव म्हणून देखील नियुक्त केलं। दरम्यान बारामतीमधून 1957 मध्ये केशवराव जेधे हे निवडून आलेले, पण 1959 मध्ये त्यांचं निधन झालं आणि मग त्यानंतर पोटनिवडणूक लागली। काँग्रेसनं त्यांचा मुलगा गुलाबराव जेधे यांना उमेदवारी दिली, तर शेकापनं शरद पवार यांचे सख्खे भाऊ वसंतराव पवार यांना उमेदवारी दिली। वसंतराव पवार हे शरद पवारांचे सगळ्यात मोठे भाऊ आणि त्यामुळेच शरद पवारांची द्विधा मनस्थिती झाली आणि त्यामुळेच एका बाजूला सख्खा मोठा भाऊ तर दुसरीकडे पक्ष अशी परिस्थिती होती आणि त्यांची ही मनस्थिती वसंतराव पवार यांनी ओळखली। त्याने शरद पवार यांना सांगितलं की तू वेगळी विचारधारा अवलंबली आहेस आणि त्या विचारधारेच्या उमेदवाराचा प्रचार कर। आई शारदाबाई यांनी देखील त्याला हरकत घेतली नाही। पवार यांचा सर्व कुटुंबीय हे शेकापचे उमेदवार वसंतराव पवार यांचा प्रचार करत होतं, तर दुसरीकडे शरद पवार हे काँग्रेसचे उमेदवार गुलाब जेधे यांचा गावोगावी प्रचार करत होते। काँग्रेसनं प्रतिष्ठेच्या केलेल्या या पोटनिवडणुकीत अर्थातच जेधे विजयी झाले आणि याचा दाखला काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी एका सभेत देखील दिला। ते म्हणाले की सगळं कुटुंब जेव्हा शेकापमध्ये होतं तेव्हा एकटे शरद पवार हे काँग्रेसचा प्रचार करत होते, मग मी वेगळा विचार केल्यावर माझ्यावर टीका का होतीये। पण शरद पवारांनी पक्षासाठी भावाविरोधात प्रचार केलेला आणि तिथंच अजित पवारांनी पक्षच ताब्यात घेतला आणि त्यामुळेच आता या होणाऱ्या पवार विरुद्ध पवार लढाईत बारामतीकर काय करणार हे 4 जूनलाच कळेल। तर पवार विरोधात पवार म्हणजे आधी झालेली निवडणूक आणि आता होणारी निवडणूक याविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।